ध्वनी आता बऱ्यापैकी सुधारली होती. तिला स्ट्रेसमधून बाहेर पडण्यासाठी म्युझिक थेरपी देण्यात येत होती, ज्यामुळं ती आता स्वतः गुणगुणायलाही लागली होती. त्यामुळं उर्वीनं तिला म्युझिक क्लास लावून दिला होता. तिचा आवाज इतका गोड होता की सगळ्यांना तिचं गाणं आवडायचं. विजयच्या बहिणीबाबतीत असंच काहीसं घडलं होतं आणि नकळतपणे तो ध्वनीकडे खेचला जात होता. करण आणि उर्वीलाही आता वाटत होतं की काय करायचं ध्वनीचं, पुढे तिचं फ्युचर काय असेल, कशी आणि कुठे राहणार होती ती. त्यात आज करणला विजयने बाहेर भेटायला बोलावलं होतं. बोल विजय, काय झालं असं बाहेर बोलावलंस? करण, ॲक्च्युली मी ध्वनीशी लग्न करावं म्हणतोय, विजय बोलला. काय? पण अचानक असं का वाटावं? करणनं त्याला विचारलं. तेव्हा त्यानं त्याच्या बहिणीविषयी सांगितलं आणि एकनामिक ओढ जाणवतीये आणि असंही तिला आता सहाऱ्याची गरज आहे, विजय म्हणाला. ओके, ठरवून सांगतो, असं बोलून दोघे निघून जातात. करण आणि उर्वीचं यावर बोलणं होतं आणि तिला पटतं की विजय तिच्यासोबत राहिल्यास मे बी त्याच्या प्रेमानं तब्येत सुधारेल असं उर्वीला वाटत होतं. बघता बघता करणच्या शाळेचं कामही पूर्ण होत आलं होतं. दिवसभर एकमेकांना कमी वेळ भेटायचं, पण रात्र मात्र एकमेकांच्या मिठीत एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत कधी संपून जायची दोघांना कळायचंच नव्हतं. सुट्टीच्या दिवशी म्हणजे त्यांच्यासाठी रोमांस डे असायचा. प्रत्येक गोष्ट दोघे मिळून करायचे, मग ते कचरा टाकायला जाणं असो या स्वयंपाकघरात मदत करणं असो. आजकाल खोड्या करायच्या, कधी पोटाला गुदगुल्या करायचा, तर कधी अचानक तिच्या मानेला चावा देऊन लव बाईट देऊन पळून जायचा, तर कधी कधी तो गार्डनिंग करत असतानाही त्याच्यावर पाणी टाकून पळून जायची. दिवसेंदिवस त्यांचं प्रेम बहरत होतं. त्यासोबत त्यांचं करिअर पण बहरत होतं. जेव्हा आपण मानसिक आणि भावनिकरित्या हॅप्पी आणि समाधानी असतो तेव्हा आपण सगळं काही अचीव करू शकतो, कुठलंही यश अगदी सहज मिळवू शकतो. करणच्या स्कूलसोबत उर्वीचं पेंटिंग एक्झिबिशन चालू होतंच, पण त्याच दरम्यान तिची एक पेन्सिल आर्ट पेंटिंगला खूप डिमांड आली होती आणि त्या पेंटिंगमुळे एका मोठ्या प्रोडक्शन हाऊसकडून तिला ऑफर भेटली होती ॲनिमेशन पेंटिंग तयार करण्याची. त्यांना त्यांच्या सिरियलसाठी तिला साईन करायचं होतं. मिस उर्वी, उद्यापर्यंत तुमचा निर्णय आम्हाला सांगा, मॅनेजर म्हणाला. ओके सर, माझ्या हजबंडशी बोलून कळवेन, उर्वी त्यांना म्हणाली. आय होप तुम्ही सगळे टर्म आणि कंडिशन नीट वाचून घेतले आहेत, मॅनेजर म्हणाला. उर्वीने फक्त मान हलवली होती. खूप खुश होती उर्वी. तिला असं मोठ्या स्पेक्ट्रमचं काम भेटेल असं तिनं कधी विचारच केला. पण स्वप्नाळू उर्वीला काहीही करून या फील्डमध्ये काम करायचं होतं. ती उड्या मारतच घरी आली होती. कधी एकदा करणला हे सगळं सांगू तिला असं झालं होतं. घरात एंटर करताच ती ओरडली. ओय पतिदेव, पती परमेश्वर, कहा हो, बाहर निकलो, म्हणत ती ओरडत होती. अरे वा, माझी शेरणी, क्या बात है, आज अलग ही मूड में हो, तो तिला जवळ ओढत म्हणाला. गुड न्यूज आहे माझ्याकडे, ती एक्सायटेड होत म्हणाली. काय खरंच? तो एकदा तिच्याकडे आणि एकदा तिच्या पोटाकडे पाहत म्हणाला. ओय, दुसरीवाली गुड न्यूज बाबा. तो काय विचार करतोय हे समजून ती म्हणाली. बाय द वे, माझ्याकडे पण एक गुड न्यूज आहे, तो म्हणाला. मग आधी तुमची गुड न्यूज सांगा, मग मी माझी सांगेन, उर्वी म्हणाली. आपल्या शाळेचं काम आज कंप्लीट झालं आहे. नेक्स्ट वीक उद्घाटन करायचा प्लॅन करूया, तोही एक्सायटेड होत म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून उर्वी तिचं जॉब ऑफर प्लस ट्रेनिंग ऑफर न सांगण्याचा निर्णय घेते. फायनली माझं स्वप्न, माझं नाही, आपलं स्वप्न पूर्ण होत आहे. मला तर विश्वासच बसत नाही, तो म्हणाला. त्याची खुशी तिला स्पॉईल करायची नव्हती. ती शांतपणे सगळं ऐकत होती. बरं तुझं सांग, तुझं सरप्राईज काय आहे, तो विचारतो. माझं एक्झिबिशन आहे, बस एवढंच, ती खोटं बोलते. तिला कळत नव्हतं कसं सांगू याला. आज सांगितलं तर उगाच त्याचा मूड ऑफ होईल असा विचार करून ती भरत असलेला फॉर्म तसंच बेडवर ठेवून देते. करण फ्रेश होऊन रूममध्ये येतो आणि बेडवर त्याची सहज नजर जाते आणि तो नेमका फॉर्म पाहतो.
त्याला खूप आनंद होतो. तिला लंडनला 6 मंथसाठी इंटर्नशिपसाठी जावं लागणार होतं आणि त्यानंतर ती त्या डायरेक्टरसाठी काम करणार होती. तिच्यासाठी तिच्या करिअरसाठी खूप मोठी गोष्ट होती ही. त्यानं फॉर्म तिथेच बेडवर बसून भरला आणि होता तिथेच ठेवून तिला शोधत किचनमध्ये आला. ती स्वयंपाक बनवत होती. त्यानं तिला पाठीमागून मिठी मारली आणि म्हणाला, जेवण बनवून झालं का? हो, बस पोळ्या टाकायच्या बाकी आहेत. उर्वी तिच्या खांद्यावर असलेल्या त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवून म्हणाली, आज तू माझे लाड करायचेस. करण तिच्या पोटावरची मिठी घट्ट करत म्हणाला, म्हणजे नेहमीच तर करते ना लाड तुमचे. ती हसत म्हणाली, नो, तसे नाही. तू तुझ्या हातानं खाऊ घालायचं. तू माझी प्रत्येक गोष्ट करायची, जसं लहान मुलांना त्यांची आई करते अगदी तसंच. तो लाडात येऊन म्हणाला, काय झालंय? काय आज तुम्हाला? तिनं पोळी बनवत विचारलं. सांग ना, करशील ना? त्यानं परत विचारलं. ओके बाबा. खाऊ घालणं, आंघोळ घालणं, केस विंचरणं, पावडर लावणं, अगदी आंघोळ झाल्यास कपडे घालेपर्यंत सगळं करेन मी. ओके, म्हणत ती हसू लागली. आय डोंट माइंड. तसंही तुला सगळं माहिती आहे, सो चालेल मला, तो निर्लज्जसारखा म्हणाला. ती आता त्याच्याकडे पलटली आणि त्याचं डोकं चेक केलं तर ताप तर नाही ना? ओ माय गॉड, काय झालंय काय? इतका निर्लज्ज तर नव्हता माझा नवरा, असं म्हणत ती त्याच्या गालावर किस देते. त्यानं परत तिला मिठीत घेतलं. काही सेकंडसाठी तिला वाटलं त्याच्या डोळ्यात पाणी होतं, पण त्यानं मिठीत घेतल्यामुळं तिला समजलं नव्हतं. 8 दिवसानंतर मी शाळेच्या कामात बिझी होणार आणि तुला जास्त टाईम देता येणार नाही, सो आत्ताच खूप वेळ तुझ्यासोबत घालवायचा आणि एन्जॉय करायचं ठरवलं आहे, करण म्हणाला. गुड डिसिजन. जाऊन बसा, मी जेवायला वाढून आणते माझ्या बाळासाठी, असं म्हणत ती त्याला ढकलतच किचन बाहेर काढते. ती त्याला खाऊ घालते आणि तो तिला. जेवण आवरल्यावर ती किचन आवरून रूममध्ये येते आणि बेडवरचा फॉर्म बघून ती स्वतःलाच शिव्या देते. किती मूर्ख आहे मी, असाच फॉर्म ठेवला आहे. त्याने बघितला तर नसेल ना? फॉर्म ठेवते वेळेस ती पाहते की फॉर्म पूर्ण भरलेला आहे. म्हणजे करणला माहिती झालं सगळं. ओ गॉड, म्हणून तो असा जवळ राहण्याचा हट्ट करतोय. ती पळतच हॉलमध्ये आली आणि त्याला पाठीमागून घट्ट मिठी मारली आणि रडू लागली. आय एम सॉरी, मी सांगणार होते, पण मला तुमचा मूड खराब करायचा नव्हता, ती म्हणाली. त्याने तिला तसंच पकडलं आणि म्हणाला, तुझं करिअर पूर्ण होण्यासाठी आणि करण्यासाठी मी नेहमीच तुझ्यासोबत असेन आणि आहे. मी खूप खुश आहे की तुला इतकी मोठी संधी भेटली. माझी इच्छा आहे तू जावं. बरं, डोळे बंद कर, तुझ्यासाठी सरप्राईज आहे. तिला एका भिंतीसमोर थांबवून तो म्हणाला, डोळे उघड आता. आणि तिनं समोर पाहिलं. त्यांच्या दोघांचे फोटो होते, ज्या त्यांनी पूर्ण भिंत भरून लावल्या होत्या. खूप गोड आहेत, ती त्या फोटोंना पाहून म्हणाली. त्यानं तिला दोन्ही हातांवर उचलून घेतलं आणि म्हणाला, झोपूया? त्याच्या थोड्याशा घोगऱ्या सेन्सिटिव्ह आवाजातील झोपूया ऐकून तिच्या पोटात फुलपाखरं डान्स करू लागली होती आणि पोटामध्ये खूप चलबिचल जाणवत होती. दुसऱ्या दिवशी जाऊन त्याने सगळा प्रोसिजर कंप्लीट केल्या. 6 मंथसाठी लंडनला जायला त्यांनी परमिशन तर दिली, पण तिच्याशिवाय राहू शकेल का तो, हे त्याचं त्यालाच माहीत नव्हतं. ती प्रोसिजर पूर्ण करत होती तेव्हा याचे डोळे आपोआप वाहत होते. तिला दिसू नये म्हणून तो वॉशरूमच्या बहाण्यानं तिथून निसटला. तिनं फॉर्मॅलिटी कंप्लीट केल्या आणि त्याच्याजवळ आली. त्याचे डोळे पाहून तिला लगेच समजलं की तो रडला होता. करण, आपण आता एखादा रोमॅन्टिक मूव्ही पाहायला जाऊया? उर्वी त्याला म्हणाली. रोमॅन्टिक मूव्ही आत्ता? करणने विचारलं. ती त्याच्या जवळ आली आणि म्हणाली, माझी एक इच्छा होती की रोमॅन्टिक मूव्हीमध्ये कॉर्नर सीटला बसून तुम्हाला किस करायची, ती डोळे मिचकावत सांगते. आणि तिच्या या इच्छेवर तो फार हसतो आणि म्हणतो, फार वियर्ड इच्छा असतात तुझ्या. कुठल्या इच्छा वियर्ड आहेत माझ्या? ती गाल फुगवत म्हणाली. बेडरूममधल्या, तो हळूच तिच्या कानात म्हणाला. तो माझा हक्क आहे, असं म्हणून ती गाडीकडे पळून गेली. दोघे रोमॅन्टिक मूव्ही डेटला गेले. रोमॅन्टिक मूव्ही आणि उर्वीचं किस. नेमका किसच्या वेळेस थिएटरमध्ये लाईट्स ऑन झाल्या
आणि सगळ्यांच्या नजरा त्या दोघांवर. मेल्याहून मेल्यागत झालं होतं तिला. तो मात्र कंटिन्यू गालातल्या गालात हसत होता. ब्रेकनंतरचा मूव्ही तर तिनं पाहिलाच नाही. घरी आल्यानंतर तर करण खूप हसू लागला. पहिलं तर त्याचं हसणं बघून तिला फार म्हणजे फार राग आला, पण काही क्षणातच तिचा राग गायब झाला होता. असं खुलून हसताना तो किती छान दिसतो. आणि तिनं हसणाऱ्या त्याच्या मांडीवर उडी मारून बसलीही आणि त्याला किसही केलं होतं. दुसऱ्या दिवशीपासून करणच्या शाळेचं काम जोरदार चालू झालं होतं. सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिला होता तो टीचर स्टाफचा. त्यांनी ॲड दिल्या होत्या, पण मनासारखे टीचर भेटत नव्हते. त्याला डेडिकेटेड आणि मुलांना शिक्षणासोबत चांगले संस्कार भेटावे अशी त्याची इच्छा होती. रश्मीकडे जात असताना पावसामुळे उर्वीला आडोशाला थांबावं लागलं. त्याच जागी 2 वयस्कर बायका बोलत होत्या. आपण आयुष्य घालवलं त्या शाळेसाठी आणि पदरी काय पडलं? अपमान, छळ आणि म्हणतात कसे, आमचं वय झाल्यामुळे आम्हाला मुलांना नीट शिकवता येत नाही, एक स्त्री तावातावाने बोलत होती. काकू, कारण त्यांना असं केल्यास फायदाच फायदा आहे. कमी पैशात 2 टीचर भेटतात, त्यात आपल्यासाठी चहाचा खर्च त्यांना परवडत नव्हता, दुसरी तरुण स्त्री म्हणाली. मला फार टेन्शन आलंय ग. काकांचं कसं करणार मी? जॉब नसल्यास त्यांच्या गोळ्यांचा खर्च कुठून करणार मी? असं म्हणत काकू डोळे पुसत होत्या. काकू, पाटील मॅडमने काल राजीनामा दिला. त्यांच्यासोबत कसे वागले हे लोक? विचार करूनच राग येतो मला. कमीत कमी त्यांच्या वयाचा तरी विचार करायचा ना. त्यांना 8 तास कंटिन्यू लेक्चर घ्यायला लावले आणि बसण्यासाठी चेअरही नाही दिली. त्यांचे जॉईंट्सवर खूप जास्त सूज आल्यामुळं त्यांना हॉस्पिटलला ॲडमिट करण्यात आलं होतं, दुसरी स्त्री म्हणाली. उर्वीला राहावलं नाही आणि ती त्यांना म्हणाली, सगळ्या टीचरनं मिळून ॲक्शन घ्यायला हवी होती. असं कसं त्रास देऊ शकतात ते लोक? उर्वी रागानं तापली होती. काय करणार बाई, ते शांतिनिकेतन स्कूलच्या मालकाचा मुलगा आल्यापासून सगळं असं घडतंय. नाहीतर मराठे साहेब किती आदर द्यायचे आम्हाला, त्या वयस्कर टीचर म्हणाल्या. पाऊस थांबल्यामुळं त्या दोघी निघून गेल्या आणि उर्वीचे विचाराचं चक्र मात्र चालू झालं होतं. संध्याकाळी घरी आल्यानंतर तिनं करणला आज घडलेला सगळा प्रकार ऐकवला आणि त्याला म्हणाली, मला काहीतरी सुचलं. काय? करणनं तिला विचारलं. आपण आपल्या स्कूलसाठी या अनुभवी टीचरना अपॉइंट करू. त्यासाठी शांतिनिकेतनच्या कुठल्या कुठल्या टीचरांना ते काढून टाकत आहेत याची माहिती काढायला हवी, उर्वी म्हणाली. कुठलं स्कूल? शांतिनिकेतन तर माझं स्कूल होतं. 1 मिनिट, मराठ्यांचं स्कूल म्हणजे माझं स्कूल. एक काम कर, तयार हो, आपण बाहेर जातोय. करणने काहीतरी विचार करून तिला तयार व्हायला सांगितलं. अर्ध्या तासातच ते लोक एका जुन्या पण आता मॉडर्न झालेल्या चाळीबाहेर येऊन थांबले होते. करण, आपण इथे कोणाला भेटायला आलोय का? उर्वी, तू दाखवलेला मार्ग शोधायला आलोय, करण म्हणाला आणि एका घराकडे जाऊ लागला होता आणि त्याच्या मागे उर्वी पण निघाली. घरासमोर आल्यावर त्यांना तिथे लावलेल्या पाटीवरून प्रेमानं हात फिरवला. करणनं बेल वाजवली आणि 55 वर्षाची एका स्त्रीनं दार उघडलं आणि करणकडे काही क्षण पाहिलं आणि म्हणाली, ये करण, आत ये. आणि दोघे आत गेले. छोटंसं पण टापटीप घर होतं. ते दोघे सोफ्यावर बसले. कशा आहात मॅम तुम्ही? करणनं त्यांना विचारलं. मी छान, तू कसा आहेस? मीही छान आहे मॅम. मॅम, ही माझी बायको उर्वी आणि उर्वी या माझ्या आवडत्या टीचर देशपांडे मॅम. नमस्ते मॅम म्हणत उर्वीने उठून त्यांच्या पाया पडली आणि त्यांनी तिला आशीर्वाद दिला. यशस्वी भव. नाव मात्र खूप सुंदर जुळलेत तुमचं. करण आणि उर्वी, अगदी महाभारतमधल्या कर्ण आणि उर्वीसारखं, मॅम म्हणाला. आणि आज त्या दोघांनी दोघांच्या नावाचं निरीक्षण केलं. काय बरं घेणार, चहा, कॉफी? मॅम, नाही मॅम, नको, बस तुम्हाला इन्व्हिटेशन देण्यासाठी आलो होतो. मॅम, मी गरीब मुलांसाठी स्कूल चालू करतोय. येत्या रविवारी त्याचं उद्घाटन आहे. तुम्हाला यायचं आहे. आणि हो, एक रिक्वेस्ट होती. मला बाकी टीचर लोकांचे नंबर आणि ॲड्रेस हवे आहेत. ते द्याल का? करणने त्यांना विचारलं. अरे वा, ऐकून आनंद झाला. खूप छान काम करत आहेस.
देते ॲड्रेस. आणि हो, तू स्कूल टीचरसाठी अपॉइंट केलेस का? मॅमने विचारलं. मॅम, ॲक्च्युली आम्हाला असं विचारायचं होतं की तुम्ही आमच्या स्कूलच्या प्रिन्सिपॉल बनाल का? खरं सांगायचं तर आम्ही आमच्या स्कूलसाठी बेस्ट टीम शोधतोय आणि तुम्हा सगळ्यांपेक्षा बेस्ट असूच शकत नाही. इट्स हंबल रिक्वेस्ट मॅम, उर्वी हात जोडत म्हणाली. करण, आज जाऊन तू सगळ्यांना इन्व्हिटेशन दे. आणि हो, मी बाकीचं बघते. सगळ्यांना जॉबची गरज आहे आणि मला खात्री आहे की तू नक्कीच त्यांना न्याय देशील. त्या जी रिक्वेस्ट डिझर्व करतात ती त्यांना तू नक्की देशील आणि मी ॲक्सेप्ट करते तुझं प्रपोजल. मराठेकडे टीचरने स्वतः स्कूल सोडून जावं यासाठी खूप त्रास दिला आहे त्यांनी. एनिवे, जे होतं ते चांगल्यासाठी, मॅम म्हणाल्या. मॅमचा होकार ऐकून करण आणि उर्वीनं आनंदाने तिथून बाहेर पडले. करणनं बाकी सगळ्या टीचरांना इन्व्हिटेशन दिलं आणि त्यांना त्याचं स्कूल जॉईन करण्यासाठी रिक्वेस्ट पण केली होती. उद्घाटनाचा दिवस उजाडला होता. सगळीकडं करणच्या स्कूलची चर्चा आणि त्याच्या कामाचं कौतुक चालू होतं. सगळ्या टीचर्सने जॉब ॲक्सेप्ट केले होते. आजोबांच्या हातानं शाळेचं उद्घाटन करण्यात आलं होतं आणि सगळ्यांना शाळेचं नाव वाचून संमिश्र भाव निर्माण झाले होते. शाळेचं नाव होतं मुक्त विहार स्कूल. ज्या स्कूलमध्ये स्टुडंट मुक्तपणे फिरत फिरत अभ्यास करू शकणार होते, ज्यामध्ये ना अभ्यासाचा स्ट्रेस दिला जाणार होता ना सिलेबस पूर्ण होण्याचं ध्यास. सगळं मनमोकळेपणाने निवांत सगळं शिकणार होते. स्कूलची ओपनिंग ग्रँड पद्धतीनं झाली होती. सगळं व्यवस्थित पार पडलं होतं. आता वेळ होती ती उर्वीच्या ट्रेनिंगची. 2-3 दिवस असंच निघून गेले होते. तोपर्यंत स्कूलची सगळी कामं झाली होती. टीचर्ससाठी क्लासमध्ये आरामदायक खुर्च्या, त्यांच्यासाठी क्लासमध्ये वॉटर बॉटल आणि क्लास पण गॅप ठेवून अरेंज केले होते, कारण सगळ्या टीचर्स वयाने मोठ्या होते. सगळ्या गोष्टी आरामदायक मिळाल्यामुळं सगळे खुश होते. पवार मॅडम जास्त खुश होत्या, कारण त्यांना खूप दिवसापासून डॉक्टर्स चप्पल घ्यायची होती, पण महाग पडेल म्हणून त्यांनी घेण्याचं टाळलं होतं. पण आता शाळेतर्फे डॉक्टर्स चप्पल सगळ्या टीचर्सना भेटली होती. मंथच्या 30चा पार्लेजीचा पॅक भेटत होता आणि रोज चहा आणि नाश्ता. ज्यांना BP शुगरच्या गोळ्या होत्या त्यांचं मंथली चेकअप देखील स्कूल थ्रू केलं जाणार होतं. करणने स्टुडंटसोबत टीचर्सच्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली होती. टीचर्ससाठी एक स्कूल बस ठेवली होती. कॉलेजमधलं दर्जेदार शिक्षण आणि अशा सोयी पाहून करणची शाळा पहिल्या काही दिवसातच फेमस झाली होती. आज उर्वीचा लंडनला जायचा दिवस होता. सगळी तयारी करून पण जाण्याची बिलकुल इच्छा होत नव्हती. त्यात तिला 2 दिवसापासून तब्येत ठीक वाटत नव्हती. उर्वी, चल, फ्लाईटचा टाईम होईल बाबा, करण बाहेरून आवाज देत होता. आले म्हणत ती बाहेर आली आणि त्याला जाऊन एक घट्ट मिठी मारली आणि दाराकडे निघून गेली आणि जाता जाता म्हणाली, मिस मी प्लीज. एअरपोर्टवर तिला सोडून निघते वेळेस दोघांच्या डोळ्यांमधलं पाणी थांबतच नव्हतं. करणने कसंबसं स्वतःला सावरलं आणि तिला म्हणाला, 6 महिने असे निघून जातील, मग तुला कुठेच जाऊ देणार नाही. लवकर ये. तुझ्याशिवाय कल्पना करवत नाही, पण राहावं लागेल. करण, जा तू, मीही जातो. तिथे काळजी घे. एकटी कशी राहशील मला कळत नाहीये, पण तरीही काळजी घे. ती नजरेआड होईपर्यंत तिथेच थांबून राहिला. तीही वॉशरूमला जाऊन आली. चेहऱ्यावर पाणी मारलं आणि ते पुसण्यासाठी जेव्हा तिनं पर्समध्ये हात घातला, तिला छोटू डायरी मिळाली आणि तिनं ती उघडून पाहिली. पहिल्या पेजवर लिहिलं होतं, माय लेडी लव्ह, आय लव्ह यू सो मच अँड आय एम सॉरी की मी सोबत नाही तुझ्या, पण ही डायरी तुला हेल्प करेल. त्यात त्याने एअरपोर्टवरून उतरल्यापासून जे घरापर्यंत सगळ्या इन्स्ट्रक्शन्स त्यात लिहिले होते. कुठून कुठली बस, काय करायचं, सगळं लिहिलं होतं. तिनं ती डायरीची किसी घेतली आणि त्या डायरीला छातीशी कवटाळून घेतलं. रडून रडून तिला विकनेस जाणवू लागला होता आणि अचानक चक्कर आली आणि ती तिथेच कोसळली. तिथल्या स्टाफने गडबडीनं तिला मेडिकल स्टेशनला घेऊन गेले आणि त्यांनी तिला सगळं विचारून पिरियड बाबतीत विचारलं होतं.
तेव्हा तिला जाणवलं की पिरियड्स तर 10 दिवस लेट आहेत आणि तिला किट टेस्ट करायला सांगितलं गेलं होतं. त्यावर युरिन टाकून लाईन येईपर्यंतचेही तिला पेशन्स नव्हते. तिकडे इकडून ती फेरे मारत होती. तिला 2 लाईन दिसल्या आणि तिनं आनंदानं स्वतःच उडी मारली. नंतर स्वतःला स्वतः समजावलं. सॉरी बच्ची. तिला काय बोलावं आणि काय करावं सुचतच नव्हतं. बस हृदयावर हात ठेवला आणि तिला डोळ्यासमोर करण दिसला. ती लगेच एअरपोर्ट बाहेर पडली. भेटेल त्या टॅक्सीमध्ये बसली आणि त्यांना ॲड्रेस सांगितला. ॲड्रेसवर जात असतानाच ती ड्रायव्हरला सांगून एका मेडिकल स्टोअरजवळ गाडी थांबवली. भैया 3 ब्रश द्या आणि ती घरी निघून आली. करण खूप उशिरा घरी आला होता. मनानं आणि शरीरानं खूप थकला होता. घरात येऊन हॉलमधली लाईट लावली आणि सोफ्यावर जाऊन बसला. सोफ्यावर बसल्यानंतर त्याला समोर टेबलवर 3 ब्रश ठेवलेले दिसले, ज्यांच्या खाली काहीतरी लिहिलं होतं. तो उठला आणि त्यानं जवळ जाऊन पाहिलं. एका ब्रश खाली बाबा लिहिलं होतं आणि एका ब्रश खाली मम्मा आणि सगळ्यात छोट्या आणि सेंटरमध्ये ठेवलेल्या ब्रश खाली मात्र ज्युनियर असं लिहिलं होतं. त्याला पहिल्यांदा समजतच नव्हतं की काय आहे हे, पण दुसऱ्या क्षणी त्याला क्लिक झालं होतं की ज्युनियर म्हणजे ओ माय गॉड म्हणत तो स्वतःच उड्या मारत असतो आणि खुशीमध्ये तो हेही विसरून गेला होता की जिनं हे सगळं अरेंज केलं होतं ती घरातच आहे. तो हसत हसत सोफ्यावर पडतो आणि त्याच्या डोक्याच्या बाजूला हाताची घडी घालून उर्वी थांबलेली होती. तो तिला बघतो आणि उठून तिच्या जवळ जातो आणि तिला मिठीत घेतो आणि म्हणतो, थँक्यू सो मच या बेस्ट गिफ्टसाठी. पण एक सेकंड, तू तर लंडनसाठी निघाली होतीस, मग इथे कशी? मला खूप आनंद झाला आहे या न्यूजमुळं आणि तू परत आलीस म्हणून पण तुझं करिअर. करण काय बोलत होता त्याचं त्यालाही समजत नव्हतं. रिलॅक्स, बसा तुम्ही, सांगते सगळं, असं म्हणून उर्वीनं त्याला सगळा किस्सा सांगितला. आणि करण, तुमच्याशिवाय आणि बाळाशिवाय माझ्यासाठी बाकी काहीच इम्पॉर्टंट नाही आहे. उर्वी त्याचा चेहरा दोन्ही हातात पकडून बोलत होती. पण तू आणखी लहान आहेस, म्हणजे तुला हे सगळं मान्य आहे? म्हणजे तुला हे बेबी हवंय का? अरे यार, काय बोलतोय मी? म्हणजे मला म्हणायचं आहे, तुला आणि तुझ्या तब्येत पाहता तुला जमेल ना हे? करणची काळजी उर्वीला समजत होती. ती त्याला म्हणाली, तुम्ही आहात ना सोबत? मी जरी मॅच्युअर नसले तरी बाळाचे बाबा स्मार्ट आणि मॅच्युअर आहेत. ते करतील सगळं मॅनेज. मी फक्त आराम करणार आहे. मी करेल सगळं बघेल मी. आश्रम, स्कूल, घर सगळं बघेल मी. आय प्रॉमिस, करण म्हणाला. प्रॉमिस करायची गरजच नाही. मला माहिती तुम्ही करालच, उर्वी हसत म्हणाली. बरं ऐका, मी येण्याच्या गडबडीत माझं सामान एअरपोर्टवरच सोडून आली आहे. उर्वी जीप चावत म्हणाली. ओके. करण हसला आणि त्यानं कोणाला तरी कॉल करून तिच्या बॅगविषयी माहिती दिली आणि फोन ठेवला आणि तिच्याकडे आला आणि तिला विचारलं, काय खाणार आहेस सांग, मी बनवतो. अशा कंडिशनमध्ये खूप भूक लागते, खूप खावंसं वाटतं, इतकंच माहिती मला. बट आय प्रॉमिस, आज रात्री सगळं वाचून काढेन मी. काय खायचं असतं, काय करायचं असतं, काय वाचायचं, एव्हरीथिंग. तो बोलत होता, पण त्याच्या प्रत्येक शब्दासोबत त्याच्या चेहऱ्यावरचं तेज आणि चमक वाढतच होती. त्याची खुशी साफ दिसत होती. बोलते वेळेस त्याचा प्रत्येक शब्द त्याचा आनंद जाहीर करत होता. तो बाबा होणार आहे. त्याला कोणीतरी डॅड की पप्पा की पा की बाबा म्हणणारं येणार यावर विश्वासच बसत नव्हता. तो प्रत्येक गोष्ट प्लॅन करून जगायचा. सकाळी उठल्यापासून त्याची प्रत्येक गोष्ट प्लॅन असायची. पण जेव्हापासून उर्वी त्याच्या आयुष्यात आली तेव्हापासून अनप्लॅन गोष्टीनं जितका आनंद त्याला दिला आहे तो त्याला इतक्या वर्षात प्लॅन करून पण भेटला नव्हता. त्यानं त्याचा प्लॅनमध्ये कधीच विचार केला नव्हता की लग्न होईल आणि बाळाचा तर कधीच विचार त्यानं केलाच नव्हता. सांग ना, काय खाणार आहेस? करण, छान मॅगी बनवा, आपण तिघे सोबत खाऊ. उर्वी म्हणाली. तिघे? आणखी कोण येणार आहे का? जास्त बनवतो मग.
असं म्हणत करण किचनकडे निघाला. ओय बुद्धू डॅडी, तिसरा येणार आहे ना मी. सध्या मम्माच्या टम्मीमध्ये आहे ना मी. इतक्या लवकर विसरलात? जा कट्टी, उर्वी एकदम बालिशपणे म्हणाली. तिचे बोल ऐकून किचनकडे जाणाऱ्या करणचे पाय जागीच थांबले आणि तो तिच्या जवळ आला आणि कान पकडून तो म्हणाला, सॉरी प्रिन्सेस, तुझा डॅडी खरंच बुद्धू आणि विसरभोळा आहे. पण आजपासून मी माझ्या प्रिन्सेसला कधीच विसरणार नाही. असं म्हणून त्यानं तिच्या पोटाला किस केलं. बेबीनं किक केलं का? त्यानं उर्वीला विचारलं. काय? उर्वी खूप हसू लागली. काय म्हणालात? बेबीनं किक केलं का विचारलं? असं म्हणून ती खूप हसू लागली. अरे तू हसतीये का एवढी? काही चुकीचं विचारलं का मी? करणनं तिचं हसणं पाहून तिला विचारलं. ऑफकोर्स डार्लिंग, बेबी आणखी तयारही झालं नाही आणि तुम्ही तिनं किक केलं काय विचारत आहात. मग हसणारच ना. तुम्हाला माहिती नाही का बेबी कधी किक करते ते? तिनं विचारलं. ॲक्च्युली आपण तो लास्ट मूव्ही पाहिला होता ना. तो हिरो हिरोईनच्या पोटाला किस करतो आणि हिरोईन बोलते बेबीने किक किया. सो आय थॉट किस केल्यानंतर ते किक करतात. करण चेहरा पाडून म्हणाला. ओ कोई बात नहीं, होता है ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है, उर्वी म्हणते. प्रिन्सेस लवकर मोठी हो, करण परत पोटावर हात ठेवून म्हणाला. बाय द वे, कोण म्हणालं प्रिन्सेसच असेल म्हणून? उर्वीनं कमरेवर हात ठेवून विचारलं. मला माहिती आहे प्रिन्सेसच असणार, करण ठामपणे म्हणाला. बरं बाबा, जा आता खायला करा, उर्वी त्याला किचनकडे ढकलत म्हणाली. त्यांनी तिघांसाठी मॅगी बनवली. उर्वीला खूप भूक लागली होती. तिनं खायला चालू केलं, पण गरम गरम मॅगीनं तोंड भाजून निघालं आणि ती ओरडली. आ आ आ, अरे गरम आहे, थांब एक सेकंड. असं म्हणून करणनं प्रत्येक घास फुंकून थंड करून तिला खाऊ घातला. खाता खाताच करण तिला म्हणाला. उद्या डॉक्टरला दाखवून येऊ, म्हणजे घरी सांगता येईल. उद्याच नको, लगेच, आणखी 3-4 दिवसांनी जाऊ. मी वाचलं की 6 आठवडे झाल्यास बाळाचे हार्टबीट ऐकू येतात. उर्वी पोटावर हात ठेवून म्हणाली. ते ठीक आहे बाबा, पण बाळाची वाढ होण्यासाठी गोळ्या औषधं तर घ्यावे लागेल ना. त्यासाठी जाऊया उद्याच, ओके, करण म्हणाला. करणचं बोलणं पटल्यानंतर ती तयार झाली. उर्वी झोपी गेली, मात्र करण रात्रभर गुगल बाबावर सर्च करत जागी होता. प्रेग्नन्सी टिप्स वाचू लागला होता. जसजसा वाचत होता तसतसं करायला चालूही केलं होतं. आईच्या बाजूला पिलो लावा, जेणेकरून तिला कम्फर्टेबल झोपता येईल. ती टिप्स कोणत्या मंथसाठी होती हे न वाचता साहेबांनी उर्वीला दोन्ही बाजूनं पॅक केलं, ज्यामुळे तिला हलता येत नव्हतं आणि ती इरिटेटेड होऊन जागी झाली आणि बाजूला पिलो पाहून तिनं करणला विचारलं. काय आहे हे सगळं? अरे टिप्स फॉलो करतोय, प्रेग्नन्सी टिप्स, तिला मोबाईल दाखवत म्हणाला. तिनं डोक्याला हात मारला आणि त्याला म्हणाली. सर, टिप्स फॉलो करण्याआधी ती कुठल्या मंथसाठी आहे हेही बघून घ्या प्लीज. ओ एक सेकंड. आणि त्यानं पाहिलं, त्यावर ही टिप्स 6 मंथ नंतर दिलं होतं. सॉरी, पहिल्यांदा बाबा होतोय ना, सो. रिअली? मग मी भरपूर वेळा आई झाली आहे का? कॉमन सेन्स आहे हा. उर्वी चिडून झोपी गेली. परत करण वाचायला बसला होता. त्यानं बऱ्याच टिप्स लिहून काढल्या होत्या. आता उर्वीचं काही खरं नव्हतं. सकाळी उठल्यानंतर वातावरण एकदम फ्रेश होतं. बाहेर हळूवार पाऊस पडत होता, त्यामुळं सगळीकडे मातीचा सुगंध दरवळला होता. चिमण्यांचा चिवचिवाट, मंद असा सूर्याचा प्रकाश डोकावत होता. अशा वातावरणामध्ये पार्टनरसोबत असल्यास एक रोमॅन्टिक मुवमेंट तर गरजेचा असतो. उर्वीनं बाजूला पाहिलं. करण नव्हता. तो आणखीनही चेअरवर बसून काहीतरी वाचत होता. ओ गॉड, हा रात्रभर वाचतोय का? तिनं करणला आवाज दिला. हबी, एकदम रोमॅन्टिक अंदाजामध्ये त्याच्याकडे 2 हात करून ती म्हणाली आणि त्यानं तिच्याकडे पाहिलं आणि तिचा तो क्यूट अंदाज पाहून तो तिच्याकडे गेलाच. तिनं त्याचे कॉलर धरून त्याला स्वतःकडे ओढलं आणि तो तिच्या अंगावर पडला. ती त्याला किस करणार की तो पटकन बाजूला झाला आणि पोटावर हात ठेवून म्हणाला. लागलं नाही ना प्रिन्सेस? आणि उर्वी, आता 9 मंथ नो रोमांस, स्पेशली असंवाला. दिलं इथं.
तो मोबाईल दाखवत म्हणाला. काय? ती इतकंच म्हणू शकली, कारण पुढलं काही ऐकण्यासाठी करण तिथे नव्हताच. तो केव्हाच निघून गेला होता. ओ गॉड, काय झालं याला? असू दे उर्वी, डायरेक्ट डॉक्टरांना विचारू आपण की हे चालतं का. स्वतःशीच बडबड करत ती तयार झाली. त्याच दिवशी उर्वी आणि करण डॉक्टरकडे जाण्यासाठी निघाले होते. रस्त्यानं करण इतकी स्लो गाडी चालवत होता की उर्वी बोर झाली. तिला आता करणचा राग येत होता. ती जोरात ओरडली, स्टॉप द कार. आणि करणनं गाडी थांबवली. तसं ती गाडीमधून बाहेर उतरली आणि रस्त्यानं चालू लागली. करणला समजलंच नाही अचानक काय झालं हिला. परत त्याच्या डोक्यात गुगल बाबा घुसला आणि त्याला आठवलं की प्रेग्नन्सीमध्ये मूड स्विंग्स असतात. या राईट, तिच्या हॉर्मोनमुळे असं होत असेल. असं स्वतःला समजावून तो तिच्या जवळ पळतच आला आणि म्हणाला, उर्वी चल गाडीत बस. प्लीज. करण, मी गाडीत बसणार नाही. मी पायी हॉस्पिटलला जात आहे. ज्या स्पीडनं तू गाडी चालवत आहेस त्यानुसार आपण उद्या पोहोचू हॉस्पिटलला, ती रागात म्हणाली. हे बघ उर्वी, यात लिहिलं की अशा कंडिशनमध्ये गाडी स्लो चालवावी म्हणून, तो मोबाईल दाखवत म्हणाला आणि उर्वीनं त्याच्या हातामधला मोबाईल हिसकावून घेतला आणि जोरात म्हणाली, परत जर मला असं गुगल बाबाचं ऐकून काही केलंस आणि ऐकवलंस तर हा मोबाईल असाच फेकून देईन, समजलं. आणि तनतन करत गाडीत जाऊन बसली. त्यानं गाडी हॉस्पिटलला घेतली. पाऊस पडल्यामुळं सगळीकडे ओलसरपणा होता. उर्वी आपली नेहमीसारखी चालत होती आणि तिचं चालणं बघून करणचं हृदय जोरजोराने धडकत होतं आणि BP सेकंदाला वाढत होता. जरी त्यानं हिंमत करून उर्वीला आवाज दिला, उर्वी जरा सावकाश. एवढं त्याचं वाक्य पूर्ण होण्याआधीच तिची ती वक्र नाही पण दृष्टी अर्थात तिची रागीट नजर त्याला गार करून गेली. ती झपझप पावलं टाकीत हॉस्पिटलमध्ये पोहोचली आणि हा मात्र तिथेच थांबला होता. बाप रे, रातोरात हे काय झालं हिला? अशी का वागते ही? तो स्वतःशीच म्हणाला. इकडे ती वेटिंग एरियामध्ये बसून तोच विचार करत होती. काय झालंय करणला? असा का वागतोय? एका रात्री तसं काय घडलं? त्यांचा नंबर आला आणि ते केबिनमध्ये गेले. डॉक्टरांनी उर्वीला चेक केलं आणि युरिन टेस्ट रिपीट करून घेतली आणि एक सोनोग्राफी करून घेतली. सगळ्या रिपोर्टनंतर डॉक्टरांनी कन्फर्म सांगितलं की उर्वी प्रेग्नंट आहे. डॉक्टरांनी तिला मेडिसिन दिल्या, काय खायचं काय नाही खायचं हेही तिला सांगितलं. करण प्रत्येक गोष्ट लक्ष देऊन ऐकत होता आणि त्यांना 1000 प्रश्न विचारत होता. ते ऐकून उर्वी मात्र कंटाळली होती. रिलॅक्स मिस्टर करण, पहिल्यांदा बाळ होणार असल्यास आई जास्त काळजीत असते हे पाहिलं मी, पण मला वाटते तुमच्या केसमध्ये तुम्ही जास्त आहात. डॉक्टर शेवटी म्हणाल्याच. येस डॉक्टर, एका रात्रीत माझा नवरा इतका बदलला आहे की मी स्वतः शॉक आहे. पण तिनं डॉक्टरला सगळे किस्से सांगितले. डॉक्टरही हसू लागल्या होत्या. उर्वी, उलट तू लकी आहेस बाळा, नाहीतर काही मुलींचे नवरे त्यांच्या सोबत येतही नाहीत आणि एवढी काळजी घेतही नाहीत. डॉक्टर वयाने मोठ्या होत्या. त्यांनी दोघांना समजावून सांगितलं. थँक्यू, येतो डॉक्टर, असं म्हणून दोघंही जाण्यासाठी उठले. उर्वी दार उघडून जाणारच की करणने डॉक्टरांना विचारलं, डॉक्टर, व्हॉट अबाउट सेक्शुअल लाईफ? आय मीन, तिला डिझायर झाल्यास काय करायचं आणि कुठला मंथ नाही करायचं? करणने डायरेक्ट असा प्रश्न विचारला. उर्वीला तर चक्कर यायचीच बाकी होती. पण डॉक्टरांनी हसत हसत उत्तर दिलं की शक्यतो स्टार्ट 3 मंथ आणि लास्ट 3 मंथ अवॉइड करायचं. त्यांनी डॉक्टरांनी सांगितलेल्या सगळ्या मेडिसिन घेतल्या. ते दोघं घरांकडे निघाले. रस्त्यात त्याला कुल्फी दिसली, तिच्या आवडीची. त्यानं तिला विचारलं, उर्वी कुल्फी खाणार? तिचा नो रिप्लाय, पण तिची बारीक डोळे करून राकीट नजर मात्र त्याला दिसली आणि त्यानं गाडी डायरेक्ट घरीच घेतली. ती गाडीतून तडातडा उतरली आणि डायरेक्ट घरी निघून गेली. पूर्ण रस्त्याभर ती काहीच बोलली नव्हती. घरी आल्यावर पण चेंज करून सरळ झोपी गेली होती. त्यानं पाहिलं की काही न खाता पिता झोपली. अशा सिच्युएशन कधीच आली नसल्यामुळं त्याला समजत नव्हतं कसं रिॲक्ट करावं आणि काय करावं. त्याने गपचूप जाऊन तिचे आवडीचे पोहे आणि सोबत गरम गरम चहा बनवला आणि ते घेऊन तिच्या रूममध्ये आला. प्रिन्सेस, मम्मासाठी आणि तुझ्यासाठी पोहे आणि चहा आणला आहे, तो म्हणाला. नकोय, ती इतकंच म्हणाली आणि डोक्यावरून ब्लँकेट घेऊन झोपली.
तो हळूच तिच्या ब्लँकेटमध्ये गेला आणि तिला म्हणाला, सॉरी, खाऊन घे ना, या कंडिशनमध्ये हॅपी राहायचं असतं, बेबी पण हॅपी राहतं मग. तिला कदाचित ते पटलं असावं. ती उठली आणि ती पोहे चहा खाणारच की तो म्हणाला, असे पोहे चहा सोबत खाल्ल्यास तुला ॲसिडिटी होईल, टॅबलेट घेऊन खातेस का? पण त्याचं न ऐकता तिनं खाऊन घेतलं आणि मनातच म्हणाली, एवढं माहिती आहे की त्रास होईल, मग बनवायचं कशाला? त्याला माहिती आहे या दोन्ही गोष्टी समोर दिसल्यास मला कंट्रोल होत नाही ते. आणि खरंच तिला रात्रभर वॉमिटिंग होत होत्या. डॉक्टरनं दिलेल्या मेडिसिननं तिला पहाटे पहाटे बरं वाटलं. झोप लागली. तिला रोज काही खाऊ अथवा न खाऊ मळमळ उलटी चालूच होतं. तो ती उलटी करत असताना तिच्या पाठीवरून प्रेमानं हात फिरवायचा, पाण्यानं तोंड पुसून घ्यायचा. कधी कधी कंट्रोल नाही झाल्यास उलटी इकडे तिकडे कुठेही करायची. ते सगळं तो घाण वाटून न घेता साफ करायचा. घर, स्कूल आणि जॉबमध्येच आश्रम, त्यामुळे खूप थकून जायचा. पण घरी आल्यास तिचं सगळं तो स्वतः करायचा. 8 दिवस यातच गेले आणि तिनं एक जॉब सुरू केला होता, पेंटिंग टीचर म्हणून. कामात बिझी राहिल्यामुळं त्रास कमी होत होता. तिला सोडणं, घेऊन येणं सगळं तोच करायचा. आज 6 वीक झाल्यामुळं डॉक्टरनं सोनोग्राफी करायला सांगितली होती. दोघं सेंटरवर पोहोचले. खूप नर्वस प्लस एक्सायटेड होते, कारण आज त्यांच्या बाळाची हार्टबीट ते ऐकणार होते. तिचा नंबर आला आणि तिच्यासोबत तोही आत गेला. थंडगार जेली पोटावर पडल्यावर पोटात कसं तरी झालं. डॉक्टरनं त्यावरून प्रोब फिरवला आणि लबडब लबडब असा आवाज ऐकू आला आणि दोघांचा श्वास अडकला. उर्वीच्या आणि करणच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. किती वेगळी भावना असते ही, शब्दात सांगता येत नाही, इतकी वेगळी. त्या आईसाठी तर किती स्पेशल असते. आपल्याचमध्ये एक जीव वाढतोय, तो आपल्याच रक्तामांसापासून बनला आहे. ओ सो स्पेशल. त्यानं तो आवाज मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतला. त्यानं तिथून तिला तिच्या स्कूलवर सोडायला गेला, पण त्याला तिला सोडायची इच्छाच होत नव्हती. तो हात धरून तसाच थांबला होता. काय झालं उर्वी? तुला आणि बेबीला सोडायची इच्छा नाही. घरी चल ना प्लीज. त्याचा असा प्रेमळ अर्जीव ऐकून ती म्हणाली, बस 1 तास, मग मी येईन. त्याला समजावून ती निघून गेली. दिवस असेच सरत होते. आता तिला 3 मंथ कंप्लीट झाले होते आणि त्यांनी ही गुड न्यूज सगळ्यांसोबत सांगण्यासाठी सगळ्यांना घरी बोलावलं होतं. उर्वीचे आजी आजोबा, करणचे आजोबा, रश्मी, रोहन, नितीन सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न होता, काय झालंय? करणनं हातातल्या मोबाईलमधलं लॅपटॉपचा साऊंड सगळ्यांना ऐकवला, पण कोणाला काहीच समजत नव्हतं. तेव्हा करणनं त्याचा मोबाईल उर्वीच्या पोटाजवळ लावला आणि सगळ्यांना समजलं. सगळे खूप खुश होते. उर्वीची आजी आजोबा, करणचे आजोबा आता त्यांच्यासोबतच राहत होते. रोज उर्वी बाळाला गायत्री मंत्र ऐकवत होती. रामायण, गीता, शिवाजी महाराज यांचं पुस्तक वाचत होती. करणही दिवसभर थकून यायचा, पण त्याच्या प्रिन्सेसला बोलल्याशिवाय झोपायचा नाही. उर्वी तर रोज बाळाशी गप्पा मारायची. छोट्यातली छोटी गोष्ट त्याच्याशी शेअर करायची. शिवाय आश्रमात रोज जायची, मुलांशी गप्पा मारायची, त्यांच्याशी खेळायची. मुलंही पोटावर हात ठेवून तर कधी कान ठेवून बाळ बोलतंय का ते पाहायचे. अशा अवस्थेत ही आश्रमात ती सगळं पाहायची. तिथल्या सुखसुविधांच्या बाबतीत ती फार जागरूक होती. तिचं हे काम कोणीतरी बारीक लक्ष ठेवून बघत होतं, रोज अपडेट घेत होतं. बघता बघता 9 महिने कधी संपले कळलंच नाही. उर्वीला लेबर पेन चालू झालं. तिला हॉस्पिटलला घेऊन जाण्यात आलं. BP वाढल्यामुळं तिचं सिझेरियन करण्यात आलं होतं. सूर्य उगवण्याच्या वेळेला उर्वीनं एकदम गुटगुटीत अशा कन्यारत्नाला जन्म दिला होता. करणचा आनंद तर गगनात मावत नव्हता. तिला जेव्हा पहिल्यांदा हातात घेतलं त्यानं खूप रडला होता. त्याची मुलगी, त्याची प्रिन्सेस. उर्वीला डिस्चार्ज दिल्यानंतर खूप मोठा प्रोग्राम ठेवण्यात आला होता. स्कूल स्टाफ, आश्रममधील मुलं असं सगळ्यांना बोलावून घेण्यात आलं होतं. आज बाळाचं नामकरण होतं. तिचं नाव ठेवण्यात आलं आद्या उर्वी करण पटेल. आद्या म्हणजे पहिली शक्ती. त्याच दिवशी पेपरमध्ये त्यांच्या आश्रमाविषयी आणि उर्वीविषयी खूप छान लेख लिहून आला होता. करणच्या स्कूलनं शिखर गाठलं होतं. 40-50 मुलाच्या संख्येनं चालू झालेली त्याची स्कूल आता हजारोच्या संख्येनं वाढली होती.
दोघंही प्रामाणिकपणे त्यांचं स्कूल आश्रम पाहत होते. आद्याही हळूहळू मोठी होत होती. 5 वर्षानंतर, अरे सगळी अरेंजमेंट झाली का? अरे फूल कसले लावत आहेत? छान गुलाब लावा ना. आणि हे काय इकडे? इथे चेअरवर व्यवस्थित लावा रे. करण इन्स्ट्रक्शन देत होता. मिस्टर पटेल, ॲज युज्युअल, उर्वीनं रोमॅन्टिक अंदाजामध्ये त्याला आवाज दिला आणि त्यानं वळून तिच्याकडे पाहिलं आणि तिच्या रूपानं घायाळ झाला. आद्याच्या जन्मानंतर उर्वी अंगानं छान भरली होती. आधीपेक्षाही आकर्षक दिसत होती. त्यात ही काठापदराची साडी, कयामत ठारही ती. काही बोलणार नाही, फक्त पाहणारच का? ती त्याच्या जवळ जाऊन म्हणाली. रात्री सांगतो, बोलतो, दाखवतो, सगळंच. तो हळूच तिच्या कानात म्हणाला. बरं झालं का? सगळे प्रमुख पाहुणे कधीही येतीलच, उर्वी म्हणाली. येस उर्वी, थँक्यू. तुझ्यामुळं माझं प्रत्येक स्वप्न शहरात श्वास घेतंय. आज आपली ही 5वी ब्रँच आहे मुक्तविहारची. थँक्यू, करण म्हणाला. काही थँक्यू रात्रीसाठी पण ठेवा. डोळा मारून ती अरेंजमेंट पाहण्यासाठी निघून गेली. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून करण स्वतःलाच म्हणाला, कोणी म्हणेल का 1 वर्षासाठीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आज कुठल्या कुठं गेलं. वेडा झालोय हिच्या प्रेमात, असं म्हणून स्वतःशीच हसू लागला. आज त्यांच्या अनेक ब्रँचचं उद्घाटन होतं. कार्यक्रम छान प्रकारे पार पडला. सगळेजण आश्रमात आले. उर्वी, आद्या कुठे आहे? करण असेल कुठेतरी. इथे पहा जरा, उर्वी म्हणाली. आद्या, प्रिन्सेस कुठे आहेस? करण आद्याला पूर्ण आश्रमभर शोधत होता. ती मात्र आश्रमात आलेल्या लहान मुलीला बोलत होती. घाबरू नको तू, तुझी मोठी सिस्टर आहे मी, आद्या त्या 2.5 वर्षाच्या मुलीला सांगत होती. करण तिला दुरून पाहत होता आणि मनातच म्हणतो, या बाबतीत पूर्णपणे मम्मावर गेली आहे. झोकाची भीती स्वतःलाही खूप वाटते, पण दुसऱ्यांना दिलासा देते. आद्या, आर्या, चला, मम्मा बोलवत आहे, करण म्हणाला आणि दोघी त्याला येऊन बिलगल्या. आर्या काही दिवसापूर्वीच आश्रमात आली होती आणि तिला करण आणि उर्वीनं रीतसर दत्तक घेतलं होतं. रात्री त्या दोघींना झोपवून उर्वी त्यांच्या रूममध्ये आली. ती साडी चेंज करणारच की तिच्या पोटाभोवती 2 हाताचा विळखा पडला. नको काढू, खूप गोड दिसत आहेस, असं वाटतंय खाऊन टाकावं, करण म्हणाला. टाका ना मग, कोणी रोखलं आहे तुम्हाला? ती त्याच्या हातावर हात ठेवून म्हणाली. थँक्यू उर्वी, माझ्या आयुष्यात येण्यासाठी, आद्या, आर्या देण्यासाठी, माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. आणि पुढे तो काही बोलणारच याच्या आधीच उर्वीनं त्याचे ओठ बंद केले आणि बाजूला होऊन त्याच्या शर्टच्या बटनाशी खेळत ती म्हणाली. रात्रभर थँक्यू थँक्यूमध्येच घालवायची का? तिच्या या लाडिक प्रश्नावर तो हसला आणि म्हणाला, बिलकुल नाही. आणि त्यानं तिला दोन्ही हातात उचलून घेतलं. अरे 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 अरे, थांबा थांबा, कुठे निघालात? असं त्यांच्या प्रायव्हेट स्पेसमध्ये घुसू नये. त्यांना त्यांचं एन्जॉय करू द्या. आपण आपलं त्यांना बाय बाय करू आणि भविष्यासाठी शुभेच्छा देऊया. तर मित्रमैत्रिणींनो, ही कथा आपल्याला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथेसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.